जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, कधी कधी ना खूप मोठ्या गोष्टींमुळे आपण त्रासलेले नसतो, तर त्याच विचारांमुळे आपण अडकून पडतो, जे आपल्या डोक्यात सतत चालू असतात. खरं सांगू का, आपल्याला वाटतं की आपण जे काही करतोय ते जगासाठी खूप महत्त्वाचं आहे, पण खरं तर आपण स्वतःसाठी काय करतोय हा प्रश्न मोठा असतो. मित्रांनो, आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त धावपळ करतो. कशासाठी? तर काहीतरी मिळवण्यासाठी. पण ते मिळवताना जे आपल्या हातामध्ये आहे ते आपण सोडून देतोय का, हा विचार करायला आपल्याला वेळच नसतो. तुम्हाला माहितीये, आपण जेव्हा खूप प्रेशरमध्ये असतो तेव्हा साध्या साध्या गोष्टीसुद्धा आपल्याला कठीण वाटायला लागतात. मला आठवतंय, एकदा माझ्या बाबतीत असंच झालं होतं. मी खूप कामात अडकले होते. डोक्यात खूप टेन्शन होतं आणि मला वाटलं आता हे जमणारच नाही. पण मग मी थोडा वेळ शांत बसले आणि विचार केला की नक्की काय चुकतंय. पण तेव्हा जाणवलं की मी खूप पुढे बघते आणि आज जे माझ्या समोर आहे त्याकडे माझं लक्षच नाही. मित्रांनो, आपण आयुष्याला इतकं कॉम्प्लिकेट का करून ठेवतो हे माहीत नाही. पण खरं तर जीवन खूप सिंपल असतं, फक्त आपले विचार त्याला कठीण बनवतात. आपल्याला वाटतं की समोरच्या माणसाने आपल्याला चांगलं म्हणावं, आपल्या कामाचं कौतुक करावं, पण आपण स्वतः कधी आपल्या पाठीवर थाप मारली आहे का? मित्रांनो, आपण नेहमी दुसऱ्यांशीच स्वतःची तुलना करतो. तो किती पुढे गेला, त्याला किती मिळालं. पण प्रत्येकाची वेळ वेगळी असते, प्रत्येकाचा रस्ता वेगळा असतो. आपण हे विसरतो की आपण कोणाशी तरी शर्यत लावण्यासाठीच जन्माला आलो नाही, तर स्वतःला घडवण्यासाठीच आपण जन्माला आलो आहोत. मित्रांनो, आयुष्यातला स्ट्रेस तेव्हाच कमी होतो जेव्हा आपण हे मान्य करतो की मी माणूस आहे आणि माझ्याकडून सुद्धा चुका होऊ शकतात. मित्रांनो, आपण स्वतःला कधी कधी देव समजायला लागतो की मला सगळं आलंच पाहिजे, मला सगळं जमलंच पाहिजे. पण तसं नसतं आणि ते न जमणं सुद्धा अगदी नॉर्मल आहे. आपण जसे आहोत तसं स्वतःला स्वीकारणं हीच सगळ्यात मोठी हिंमत आहे. मित्रांनो, समर्थ नेहमीच आपल्याला एक गोष्ट सांगतात, ही वेळ देखील निघून जाईल. हे वाक्य जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या मनाला एक वेगळीच शांतता मिळते. याचा अर्थ असा नाही की समर्थ येऊन आपलं काम करतील, आपली वेळ घालवतील. पण मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की आपल्यात ती ताकद आधीपासूनच आहे, फक्त ती ओळखण्यासाठी त्या एका विश्वासाची गरज असते. तो विश्वास आपल्याला सावरतो. मित्रांनो, आपण जेव्हा खूप थकलेले असतो तेव्हा कोणाचे तरी दोन शब्द मायेने बोलणं सुद्धा खूप मोठी ऊर्जा देऊन जातं. आपल्याला वाटतं की आपण खूप एकटे आहोत, पण आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी माणसं असतात जी आपल्यावर प्रेम करतात. फक्त आपण आपल्या काळजीत इतके बुडालेले असतो की आपल्याला ते दिसत नाही. मित्रांनो, आपल्या मुलांकडे बघा, त्यांना उद्याची काही काळजी नसते. ते आजच्या क्षणात जगतात. त्यांना भूक लागली की ते रडतात आणि खेळायला मिळालं की हसतात. आपण मोठमोठे झालो तसे आपण हसणं विसरून गेलो की काय, असं कधी कधी वाटतं. मित्रांनो, आपण भविष्याचं इतकं नियोजन करतो की त्या नियोजनाच्या नादात वर्तमानच हरवून बसतो. भविष्यात सुख मिळेल या आशेने आपण आजचा आनंद गमावतोय, हे आपल्याला समजतच नाही. काम तर आयुष्यभर असणारच आहे, पण आज जी वेळ आहे, जी माणसं आपल्यासोबत आहेत, ती उद्या असतीलच असं नाही. म्हणून मित्रांनो, आजचा दिवस आनंदाने जगणं हीच खरी कमाई आहे. आपण जे काही करतो ते आपल्या कुटुंबासाठी करतो, पण त्या कुटुंबाला तुमच्या पैशांपेक्षा तुमच्या वेळेची आणि तुमच्या अस्तित्वाची जास्त गरज असते. हे आपण कधी लक्षात घेणार? मित्रांनो, आपण कामावरून घरी येतो तेव्हा सुद्धा आपलं डोकं कामातच असतं, मोबाईलमध्ये डोकावत असतो. मग आपण खरंच घरी असतो का? आपण फक्त शरीराने स्थिती असतो, पण मनाने कुठेतरी लांब असतो. ही गोष्ट आपल्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण करते. मित्रांनो, आपल्याला वाटतं आपण खूप कष्ट करतोय, पण त्या कष्टाचं फळ जर आनंदाचं नसेल तर ते कष्ट काय कामाचं, मला तुम्हीच सांगा. मित्रांनो, स्वतःसाठी थोडा वेळ काढा, शांत बसा, या निसर्गाकडे बघा, एखाद्या झाडाला बघा,
त्याला जगाचं काय पडलंय ते आपल्या लईत वाढत असतं. पाऊस पडला की ओलं होतं, ऊन पडलं की सावली देतं. आपण सुद्धा तसंच असायला हवं. परिस्थिती कशीही असो, आपला मूळ स्वभाव आपण बदलता कामा नये. आपण परिस्थितीनुसार इतके बदलत असतो की कधी कधी आपण स्वतःलाच ओळखू शकत नाही. मित्रांनो, आपल्याला वाटतं की रागावणं किंवा ओरडणं म्हणजेच खरी ताकद आहे. पण खरं तर शांत राहणं ही सगळ्यात मोठी ताकद आहे. मित्रांनो, जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपल्याला गोष्टी स्पष्ट दिसायला लागतात आणि मग आपल्याला समाधान सुद्धा मिळतं. आपण गोंधळलेल्या अवस्थेत जे काही निर्णय घेतो ते बहुतेक वेळा चुकीचेच असतात. म्हणून मित्रांनो, आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी आधी स्वतःला शांत करायला शिका. मनाचा बॅलन्स एकदा मिळाला की मग कोणतंही युद्ध जिंकता येतं. मित्रांनो, आपल्याला खूप गोष्टींची भीती वाटते. उद्या काय होईल याची भीती, कोणी काही बोलेल याची भीती, पण ही भीती फक्त आपल्या मनात असते. प्रत्यक्ष आयुष्यात तसं काहीच नसतं. आपण आपल्या कल्पनेने स्वतःला जास्त घाबरवतो. एकदा का तुम्ही त्या भीतीचा सामना केला की ती भीतीच गायब होते. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, आयुष्यात सगळ्यात कठीण काय असतं? तर स्वतःवर विश्वास ठेवणं. जग आपल्यावर संशय घेत असतं, पण आपण स्वतःवर संशय घ्यायला लागलो की मग मात्र सगळंच अवघड होतं. आपल्याला माहिती असतं की आपण काय करू शकतो, मग कोणाच्या प्रमाणपत्राची आपल्याला गरज काय? मित्रांनो, आपलं मन सांगत असतं की हे बरोबर आहे की हे चुकीचं आहे. फक्त त्या आवाजाकडे लक्ष द्यायला शिका. आपण बाहेरच्या गोंधळात आपल्या मनाचा आवाज विसरून जातोय. तो परत मिळवायचा प्रयत्न करा. समर्थांच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला हेच समजतं की संयम आणि विश्वास या दोन गोष्टी माणसाला कुठेही नेऊन ठेवू शकतात. मित्रांनो, आपण आज एखादं बी पेरलं आणि उद्या फळ हवंय असं म्हणून कसं चालेल? झाडाला वाढायला वेळ लागतो, तसंच आपल्या कर्माला फळ मिळायला सुद्धा नक्कीच वेळ लागतो. पण आपण तेवढा वेळ थांबायला तयार नसतो. आपल्याला सगळं लगेच पाहिजे असतं आणि या घाईमुळेच आपण स्वतःला अजून जास्त त्रास करून घेतो. मित्रांनो, थोडा धीर धरायला शिका. सगळं काही आपल्या मनाप्रमाणे होईलच असं नाही, पण जे काही होईल ते आपल्यासाठी चांगलंच असेल असा विचार करायला काय हरकत आहे? मित्रांनो, आयुष्य आपल्याला नेहमी काही ना काही शिकवत असतं. कधी सुख देऊन तर कधी दुःख देऊन. आपण फक्त आनंदाचा स्वीकार करतो पण दुःखाला नाकारतो. खरं तर दुःख आपल्याला जास्त शिकवतं. ते आपल्याला मजबूत बनवतं, आपल्याला जगाची ओळख करून देतं. मित्रांनो, आपण जेव्हा अडचणीत असतो तेव्हाच आपल्याला कळतं की आपली खरी माणसं कोण आहेत आणि आपण नक्की किती पाण्यामध्ये आहोत. ही जाणीव होणं खूप गरजेचं असतं, कारण त्याशिवाय आपण प्रगती करू शकत नाही. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात तर चढ उतार येणारच. रस्ता नेहमी सरळ नसतो. वळणावळणानेच आपल्याला पुढे जावं लागतं आणि त्या वळणावर जे काही नवीन मिळतं तोच तर खरा प्रवास आहे. आपण फक्त शेवटच्या टोकाचा विचार करतो पण त्या प्रवासातल्या मजेला विसरतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की यश म्हणजे फक्त भरपूर पैसा कमावणं आहे का? तर नाही. यश म्हणजे शांत झोप लागणं. यश म्हणजे आपली माणसं आपल्यावर आनंदी असणं. यश म्हणजे जेव्हा आपण आरशात बघतो तेव्हा आपल्याला स्वतःचा अभिमान वाटणं. हेच खरं यश आहे. मित्रांनो, आपण रात्रभर विचार करत बसतो उद्याच्या कामाचा आणि मग सकाळी उठल्यावर आपण थकलेले असतो. अशाने काम कसं चांगलं होईल? शरीराला आणि मनाला सुद्धा विश्रांतीची गरज असते. आपण मशीन नाही आहोत आणि मशीन सुद्धा कधी कधी गरम होतं, त्याला थंड करावंच लागतं. मग आपण तर हाडामासाची माणसं आहोत. मित्रांनो, आपल्याला राग येतो, आपल्याला वाईट वाटतं, हे सगळं मान्य करायला शिका. आपण स्वतःला खूप कठोर बनवायचा प्रयत्न करतो की मला काहीच वाटत नाही, पण ते चुकीचं आहे. भावनांना वाट करून द्या. कधीतरी रडायला आलं तर रडून घ्या, त्यात काहीच कमीपणा नाही. मन मोकळं झालं की विचार करायला जागा मिळते. मित्रांनो, आपण खूप ओझं घेऊन फिरतोय. जुन्या आठवणींचं, लोकांच्या बोलण्याचं, अपयशाचं,
हे ओझं जोपर्यंत आपण उतरवून ठेवत नाही तोपर्यंत आपण मोकळेपणाने श्वास घेऊ शकणार नाही. मित्रांनो, जे झालं ते झालं, त्याला आपण बदलू शकत नाही, पण जे होणार आहे ते आपल्या हातात आहे. मग जुन्या गोष्टींचा विचार करून आजचा दिवस आपण का वाया घालवायचा? आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायला शिका. आपण नेहमी आपल्याकडे काय नाही याचाच पाडा वाजतो, पण जे आहे त्याची किंमत आपल्याला कधीच नसते. जेव्हा एखादी गोष्ट जाते मग तेव्हाच आपल्याला कळतं की ती गोष्ट किती महत्त्वाची होती. आपल्या शरीराचंच बघा, जोपर्यंत आपण आजारी पडत नाही तोपर्यंत आपल्याला आरोग्याची किंमत देखील कळत नाही. आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो आणि मग जेव्हा काहीतरी होतं तेव्हा धावपळ करतो. तसंच नात्यांचं सुद्धा असतं. नात्यांना वेळ द्यावा लागतो, त्यांच्याशी बोलावं लागतं, तरच ती टिकतात. मित्रांनो, आपण खूप व्यावहारिक झालो आहोत. प्रत्येक गोष्टीत आपण नफा तोटा शोधत असतो, पण काही गोष्टी या नफ्या तोट्याच्या पलीकडे असतात. प्रेम, जिव्हाळा आणि आदर या गोष्टी विकत घेता येत नाहीत, त्या मिळवाव्या लागत असतात आणि त्या मिळवण्यासाठी आपल्याला स्वतःला तसं बनावं लागतं. मित्रांनो, आपण जर दुसऱ्याचा आदर केला तरच आपल्याला आदर मिळेल. आपण जर कुणाला मदत केली तरच आपल्याला वेळ प्रसंगी कोणीतरी धावून येईल. हे निसर्गाचं चक्र आहे. आपण जे देऊ तेच आपल्याला परत मिळेल. मग का आपण चांगलं द्यायला कचरतो? कधीतरी कोणासाठी तरी काहीतरी करून बघा, अगदी निस्वार्थपणे, आणि मग बघा मनाला किती शांतता मिळते. आपल्याला वाटतं आपण खूप मोठे आहोत, पण या अफाट विश्वात आपण एक लहान कण आहोत. ही जाणीव आपल्याला नम्र बनवते आणि नम्रता आपल्याला प्रगतीकडे नेते. मित्रांनो, ज्याच्यात अहंकार आहे तो कधीच काही नवीन शिकू शकत नाही, कारण त्याला वाटतं की मला सगळं माहिती आहे. पण शिकण्याची प्रक्रिया तर मरेपर्यंत चालू असते. आपण रोज काही ना काही नवीन शिकत असतो, कधी अनुभवातून तर कधी लोकांकडून. फक्त आपली शिकण्याची तयारी असायला हवी. आयुष्यात कितीही मोठं पद मिळालं, कितीही पैसे मिळाले तरी जमिनीवर पाय असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण शेवटी आपण मातीतून आलोय आणि मातीतच गाडले जाणार आहोत. मित्रांनो, हे वास्तव जो स्वीकारतो त्याला कसलीच भीती उरत नाही. समर्थ म्हणतात, जो मला शरण आला त्याला मी कधीच अंतर देत नाही. याचा अर्थ असा की जो स्वतःचा अहंकार सोडतो त्यालाच त्या शक्तीचा अनुभव येतो. मित्रांनो, आपण स्वतःला खूप शहाणे समजतो आणि मग चुका करतो, पण जेव्हा आपण मान्य करतो की मला काहीच माहीत नाही तेव्हाच खऱ्या ज्ञानाची सुरुवात होते. आयुष्यातल्या समस्यांना घाबरून जाऊ नका, त्या तर येणारच आहेत, पण त्या समस्यांना तुम्ही कसं बघता हे खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, समस्या ही एक संधी असते स्वतःला सिद्ध करण्याची, स्वतःला बदलण्याची. आपण जर तिला संकट मानलं तर आपण घाबरतो, पण जर तिला आव्हान मानलं तर आपण लढतो. आणि लढणाराच नेहमी जिंकतो असं नाही, पण जो लढतो तो कधीच हारत नाही, कारण त्याला लढण्याचा अनुभव मिळतो. तो अनुभव त्याला पुढच्या वेळी अजून समर्थ बनवतो. मित्रांनो, आपण आपल्या आयुष्याचे लेखक आहोत. आपल्याला काय लिहायचं हे आपल्या हातात आहे. आपली कथा दुःखाची असावी, संघर्षाची असावी की यशाची असावी हेच आपण ठरवायचं आहे. कुणा दुसऱ्याला आपल्या आयुष्याची सूत्र देऊ नका. लोक तर बोलणारच, त्यांचं कामच आहे बोलणं, पण त्यांच्या बोलण्याने जर आपण आपलं डोकं खराब करून घेतलं तर त्यात नुकसान फक्त आणि फक्त आपलंच आहे. तुम्हाला काय वाटतं? लोकांनी तुमच्याबद्दल चांगलं बोलावं म्हणून तुम्ही स्वतःला बदलणार का? तर नाही. तुम्ही जे आहात तेच राहा. जे लोकांना आवडायचं ते आवडतील आणि ज्यांना नाही आवडणार त्यांना कधीच आवडणार नाही. म्हणूनच मित्रांनो, लोकांच्या आवडीनिवडीपेक्षा स्वतःच्या मनाचा विचार करा. तुम्हाला काय आनंद देतं, तुमचं समाधान कशात आहे हे शोधा आणि तेच करा, आणि मग बघा आयुष्यातला सगळा गुंता कसा सुटतो. मित्रांनो, आपण विनाकारण लोकांच्या मर्जीने जगायचा प्रयत्न करतो आणि त्यात आपण स्वतःला हरवून बसतो. हे जगणं म्हणजे जगणं नाही, स्वतःच्या अटींवर आणि स्वतःच्या तत्वांवर जगणं, यालाच खरं आयुष्य म्हणतात.
मित्रांनो, आपण आपल्या आईवडिलांकडून खूप काही शिकतो. त्यांचा संघर्ष, त्यांची मेहनत आपल्याला प्रेरणा देते. त्यांनी आपल्यासाठी जे केलं त्याची परतफेड आपण कधीच करू शकत नाही, पण आपण चांगलं वागून त्यांचं नाव नक्कीच मोठं करू शकतो. आपली मुलं जेव्हा आपल्याला बघतात तेव्हा त्यांना आपल्याबद्दल अभिमान वाटायला हवा, असा आपला आदर्श असायला हवा. आपण त्यांना फक्त संपत्ती देऊन चालणार नाही, तर त्यांना संस्कार आणि विचार द्यायला हवेत, जे त्यांना संकटात साथ देतील. पैसा तर आज आहे तर उद्या नाही, पण विचार कधीच मरत नाहीत. ते पिढ्यानपिढ्या चालत राहतात. म्हणून चांगल्या विचारांची पेरणी करा, स्वतःच्या मनात सुद्धा आणि इतरांच्या मनात सुद्धा. मित्रांनो, आपण खूप वेळा चिडचिड करतो. चिडचिड केल्याने कोणतंही काम होत नाही. उलट जे होणार असतं ते सुद्धा बिघडतं. रागावर नियंत्रण मिळवणं ही एक कला आहे आणि ती सरावाने जमते. जेव्हा राग येईल तेव्हा फक्त 10 पर्यंत अंक मोजा आणि तिथून निघून जा. बघा, तुमचा अर्धा राग शांत होईल आणि मग तुम्ही शांतपणे त्या विषयावर बोलू शकाल. मित्रांनो, आपण रागाच्या भरात असे शब्द बोलतो जे समोरच्याला लागतात आणि नंतर आपल्याला पश्चाताप होतो. पण गेलेला शब्द आणि सुटलेला बाण परत कधीच येत नाही. म्हणून बोलताना विचार करून बोला. शब्द हे शस्त्र आहेत, त्यांचा वापर जपून करायला हवा. मित्रांनो, कोणाचं मन दुखावणं खूप सोपं असतं, पण ते जोडणं खूप कठीण असतं. नाती जपायला शिका, कारण हक्काची माणसं मिळणं आजकाल खूप कठीण झालं आहे. आपल्या आयुष्यात असे काही क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटतं की आता बस झालं, पण त्या क्षणी आठवा की तुम्ही सुरुवात का केली होती. तो उद्देश आठवला की तुम्हाला परत ताकद मिळेल. मित्रांनो, आपण हार मानण्याच्या अगदी जवळ असतो, तेव्हाच यशाचं दार उघडणारं असतं. फक्त अजून एक प्रयत्न करण्याची गरज असते. तो शेवटचा प्रयत्नच आपल्याला विजयी बनवतो. म्हणून कधीच अर्धवट सोडू नका. जे हातात घेतलं ते पूर्ण करा. जिद्द ठेवा, चिकाटी ठेवा, यश नक्कीच तुमचं असेल. मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते बघायला आपल्याला वेळ नाही. कधीतरी रात्री उशिरा शांतपणे आकाशातल्या चांदण्या बघा आणि पहाटेचा सूर्योदय बघा. त्या निसर्गाच्या खेळात आपल्याला आपलं अस्तित्व जाणवेल. आपण कितीही धावलो तरी शेवटी आपल्याला शांतता हवी असते आणि ती शांतता आपल्या बाहेर नाही तर आपल्या आतच आहे. ती शोधण्याचा प्रयत्न करा. स्वतःशी संवाद साधा. रोज थोडा वेळ स्वतःसाठी द्या, ज्यात कोणताही मोबाईल नसेल, कोणतंही काम नसेल, फक्त तुम्ही आणि तुमचे विचार असतील. आणि मग बघा, तुम्हाला आयुष्याची नवीन बाजू दिसेल. मित्रांनो, आपण खूप धावतोय, पण आपल्याला दिशाच माहीत नाही. दिशा ठरवा आणि मग चालायला सुरुवात करा. ध्येय समोर असेल तर प्रवास सोपा होतो आणि प्रवासात येणाऱ्या अडचणी सुद्धा लहान वाटायला लागतात. समर्थांच्या आशीर्वादाने आणि स्वतःच्या मेहनतीने तुम्ही काहीही मिळवू शकता. फक्त स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. तुम्ही जे काही करताय ते पूर्ण निष्ठेने करा. कामात देव शोधा आणि मग बघा ते काम कसं फळ देतं. आपण देवाला मंदिरात शोधतो, पण तो आपल्या कामात, आपल्या वागण्यात आणि आपल्या मनात असतो. कोणाचं वाईट न करणं, कोणाची फसवणूक न करणं हेच तर खरं धर्म आहे. आपण जर चांगले वागलो तर आपलं चांगलंच होईल, हा विश्वास नेहमी मनात ठेवा. मित्रांनो, काळ बदलतो, परिस्थिती बदलते, पण माणसाची माणुसकी कधीच बदलता कामा नये. माणुसकी जपली तरच आपण खऱ्या अर्थाने माणूस आहोत. पैसा, प्रतिष्ठा हे सगळं दुय्यम आहे. माणूस म्हणून आपली ओळख काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा कोणाच्या तरी उपयोगी येतो तेव्हाच आपल्या जन्माचं सार्थक होतं, असं मला वाटतं. माझ्या अनुभवातून मी हेच शिकले की आयुष्य हे एक पुस्तक आहे आणि प्रत्येक दिवस हे एक नवीन पान आहे. आपण त्या पानावर काय लिहायचं हे आपल्या हातात आहे. मागची पानं खराब झाली असतील तरी हरकत नाही. पुढची पानं कोरी आहेत, तिथे आपण नवीन सुरुवात करू शकतो. मित्रांनो, कधीही नवीन सुरुवात करायला उशीर झालेला नसतो. फक्त इच्छाशक्ती हवी. प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो.
ती संधी ओळखा आणि तिचा फायदा करून घ्या. आयुष्य एकदाच मिळतं, ते रडत बसण्यात घालवू नका, तर हसत आणि खेळत घालवा. संकटांना सांगा की माझी ताकद तुमच्यापेक्षा मोठी आहे आणि मग बघा, मग संकट कशी पळून जातात. तुम्ही एकटे नाही आहात, संपूर्ण सृष्टी तुमच्या सोबत आहे. फक्त तुम्ही तुमचं पाऊल उचला, यश तुमची वाट बघते. मित्रांनो, मनाला स्थिर ठेवा आणि ध्येयाकडे वाटचाल करा. सगळं काही नीट होईल. टेन्शन घेऊ नका. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त त्याचा आनंद घ्या. अपेक्षांचं ओझं माणसाला खूप थकवून टाकतं आणि सगळ्यात जास्त अपेक्षा आपण स्वतःकडूनच ठेवतो. आपल्याला वाटतं की आपण एकाच वेळी सगळीकडे भारी असायला हवं, म्हणजे घरात पण आपण बेस्ट असायला हवं, कामाच्या ठिकाणी सुद्धा आपलं नाव असायला हवं आणि समाजात सुद्धा आपली एक वेगळी ओळख असायला हवी. पण खरं सांगा की एका माणसाने किती ठिकाणी झुंज द्यायची. मित्रांनो, आपण स्वतःला मशीन समजायला लागलो आहे की काय, असं कधी कधी वाटतं. माझ्या बघण्यात असे अनेक लोक आले आहेत जे बाहेरून खूप शांत दिसतात, पण त्यांच्या डोक्यात विचारांचं प्रचंड वादळ चालू असतं. त्यांना सतत कशाचं तरी प्रेशर वाटत असतं. कोणाला पैशांचं टेन्शन असतं, तर कोणाला नात्यांचं. पण हे सगळं सांभाळताना आपण स्वतःलाच हरवून बसतो, हे आपल्या लक्षात येत नाही. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की सगळ्यात मोठं सुख हे कशामध्ये आहे? तर सगळ्यात मोठं सुख हे मनाच्या शांततेत आहे. तुम्ही कितीही कमावलं तरी जर तुम्हाला रात्री शांत झोप लागत नसेल, तर त्या कमावण्याला काहीच अर्थ उरत नाही. मित्रांनो, आपण दिवसभर पळतोय हे कशासाठी? तर सुखासाठी. पण ते सुख नेमकं कुठे आहे हेच आपल्याला माहीत नाही. आपण ते बाहेर शोधतोय, गाडीत, बंगल्यात किंवा दुसऱ्यांच्या कौतुकात. पण खरं सुख तर आपल्या आतल्या समाधानात असतं. जेव्हा आपण दिवसभराचं काम करून आपल्या घरी येतो आणि आपली मुलं आपल्याकडे बघून असतात, तेव्हा तो जो क्षण असतो ना, तो जगातील सगळ्यात मौल्यवान क्षण असतो. पण आपण त्या क्षणांचा आनंद घेण्याऐवजी मोबाईल बघण्यात दंग असतो. ही आपली चूक आहे. मित्रांनो, आपण आयुष्यातल्या साध्या साध्या गोष्टी विसरत चाललो आहोत. मला आठवतंय, लहानपणी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचा किती आनंद व्हायचा. अगदी पाऊस पडला तरी आपण आनंदी व्हायचो. पण आता आपण फक्त छत्र्या आणि रेनकोटचा विचार करतो. पावसाचा आनंद घ्यायचा तर हे राहूनच गेले. आपण इतके प्रॅक्टिकल कधी झालो हे आपल्यालाच कळलं नाही. जीवनात चढउतार हे येणारच आहेत. कुणाचंही आयुष्य एकदम सरळ नसतं. कधी कधी आपल्याला वाटतं की देवाने आपल्याच वाट्याला इतकी दुःख का दिली आहेत. पण तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावून बघा. प्रत्येकाची एक वेगळी लढाई सुरू आहे. कोणी पैशासाठी रडतंय, तर कोणी आरोग्यासाठी. कोणाला प्रेम मिळत नाही, तर कोणाकडे माणसं नाहीत. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कमतरता असते. पण त्या कमतरतेचा बाऊ करण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याचा आनंद मानायला शिका. समर्थ नेहमी म्हणतात, नशिबात असेल ते नक्की मिळेल, फक्त प्रयत्न करायला घाबरू नका. आणि हे खरंच आहे. मित्रांनो, आपण फळाची अपेक्षा इतकी करतो की कर्मातलं लक्ष उडून जातं. आपण फक्त या विचारात असतो की मला हे कधी मिळणार. पण आपण त्या कामासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले का? हा प्रश्न एकदा स्वतःला विचारा. मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमचं काम पूर्ण निष्ठेने आणि आनंदाने करता, तेव्हा यश तुमच्या मागे धावत येतं. पण आपण उलट करतो. आपण यशाच्या मागे धावतो आणि कामाचं ओझं करून घेतो. यामुळे आपलं काम सुद्धा नीट होत नाही आणि आपल्याला समाधानही मिळत नाही. मित्रांनो, आयुष्य म्हणजे काय आहे? तर आयुष्य म्हणजे एक संधी आहे स्वतःला दररोज थोडं अजून चांगलं बनवण्याची. आपण काल जे होतो त्यापेक्षा आज थोडे जास्त समजदार झालो का, हे महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आपण दुसऱ्यांना बदलण्याचा खूप प्रयत्न करतो. आपल्याला असं वाटतं की माझ्या बायकोने असं वागावं, माझ्या नवऱ्याने असं बोलावं, मुलांनी असंच करावं. पण आपण स्वतःला कधी बदलतो का? आपण जर स्वतःला बदललं तर जग आपल्याला वेगळं दिसायला लागेल. आपण जे चष्मा लावतो तसंच आपल्याला जग दिसतं.
जर आपण संशयाचा चष्मा लावला तर आपल्याला सगळीकडे खोटेपणाच दिसेल, पण जर आपण विश्वासाचा चष्मा लावला तर आपल्याला माणसांमधला चांगुलपणा दिसायला लागेल. मित्रांनो, आपण खूप वेळा लोकांच्या बोलण्याने दुखावले जातो. कोणीतरी काहीतरी बोलतं आणि आपण दिवसभर तोच विचार करत बसतो की त्याने मला असं का म्हटलं. पण विचार करा, त्या माणसाने तर एक शब्द बोलून त्याचं काम केलं, पण आपण तो शब्द डोक्यात धरून स्वतःचं नुकसान करून घेतोय. लोकांचं काम आहे बोलणं. ते चांगलेही बोलतील आणि वाईटही बोलतील. तुम्ही तुमचं मन इतकं खंबीर बनवा की लोकांच्या शब्दांनी तुमची शांतता भंग होता कामा नये. मित्रांनो, आपल्याला कुणालाच सिद्ध करून दाखवायची गरज नाही. आपण स्वतःला माहिती आहोत की आपण कोण आहोत आणि काय करतोय. बस तेवढंच पुरेसं असतं. आपण खूप वेळा निर्णयांच्या बाबतीत खूप कन्फ्यूज असतो. नक्की काय करावं हेच कळत नाही. अशा वेळी थोडं थांबायला शिका. जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपल्याला गोष्टी क्लिअर दिसायला लागतात. गडबडीत घेतलेले निर्णय नेहमीच चुकीचे ठरतात. म्हणून थोडा वेळ स्वतःला द्या, विचार करा आणि मगच पाऊल उचला. संकटांना घाबरू नका. संकटही आपल्याला मजबूत करण्यासाठी येतात. जेव्हा सोनं आगीत भाजलं जातं तेव्हाच त्याला चकाकी येते. तसंच माणसाचं सुद्धा असतं. जो संघर्षातून तावून सुलाखून बाहेर पडतो तोच आयुष्यात चमकतो. मित्रांनो, आपण स्वतःला खूप बिचारे समजतो की माझ्यासोबतच असं का होतं, पण देवाला माहिती असतं की कोण किती ओझं पेलू शकतं. म्हणूनच तो तुम्हाला ती आव्हानं देतो, कारण त्याला माहीत आहे की तुमच्यात ती ताकद आहे. ती ताकद ओळखा आणि स्वतःला कमी लेखू नका. मित्रांनो, आयुष्यात कधीही कोणाचं वाईट करू नका, कारण जे आपण जगाला देतो तेच आपल्याकडे फिरून येतं. हा निसर्गाचा नियम आहे. आपण जर कुणाला मदत केली तर आपल्याला सुद्धा कधीतरी मदत मिळेलच असा विश्वास ठेवा आणि मदतीची अपेक्षा न ठेवता मदत करायला शिका. मनाचा मोठेपणा हाच माणसाचा खरा दागिना आहे. पैसा आज आहे तर उद्या नाही, पण तुमची माणुसकी तुमच्या मागे राहते. लोक तुम्हाला तुमच्या पैशावरून नाही तर तुमच्या वागणुकीवरूनच नेहमी लक्षात ठेवत असतात. हे नेहमी लक्षात ठेवा. आपण आपल्या ध्येयासाठी खूप मेहनत करतो, ती करायलाच हवी, पण त्या मेहनतीमध्ये आपण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतोय का हे सुद्धा बघायला हवं. मित्रांनो, शरीर ही एकच अशी गोष्ट आहे जी तुमच्यासोबत शेवटपर्यंत राहणार आहे. जर तुमचं शरीरच साथ देणारं नसेल तर त्या यशाचा उपभोग तुम्ही कसा घेणार. म्हणूनच स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. चांगलं खा, चांगली झोप घ्या आणि थोडा व्यायाम करा आणि मग बघा तुमचं मन सुद्धा कसं टवटवीत राहील. मित्रांनो, आपण खूप वेळा भविष्याची काळजी करत बसतो. उद्या काय होईल, मुलांना शिक्षण कसं मिळेल, लग्न कसं होईल, पण उद्याचा विचार करण्यात आजचा दिवस का खराब करायचा. ज्याने जन्म दिलाय तो सोय नक्कीच करणार. हा विश्वास नेहमीच मनात ठेवा. समर्थांवर विश्वास ठेवा. समर्थ म्हणतात, ही वेळ देखील निघून जाईल. मित्रांनो, हे फक्त एक वाक्य नाही तर ती एक शक्ती आहे जी आपल्याला संकटात सावरते. पण याचा अर्थ असा नाही की आपण गप्प बसून राहावं. आपण आपलं काम करायचं आणि बाकी सगळं त्यांच्यावर सोडून द्यायचं. जेव्हा आपण सगळं समर्पित करतो तेव्हा मनावरचा ताण हा हलका होतो आणि आपण जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतो. मित्रांनो, आपल्याला वाटतं की आपण खूप मोठी कामं केली पाहिजेत, पण खरं तर लहान लहान गोष्टींमधूनच मोठं यश मिळतं. रोज एक छोटं पाऊल उचला. रोज काहीतरी नवीन शिका. रोज कुणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलून जाईल. मित्रांनो, आपल्याला नेहमी वाटतं की पैसा हेच सर्वस्व आहे, पण पैशाने तुम्ही गादी विकत घेऊ शकता, पण झोप विकत घेऊ शकत नाही. पैशाने तुम्ही पुस्तक विकत घेऊ शकता, पण ज्ञान विकत घेऊ शकत नाही. पैशाने तुम्ही माणसं विकत घेऊ शकता, पण प्रेम नाही. या काही गोष्टी अशा आहेत ज्या कमवाव्या लागतात आणि त्या कमवण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो. मित्रांनो, नात्यांमध्ये संवाद ठेवा. आजकाल आपण एकाच घरात राहतो पण एकमेकांशी बोलत नाही.
प्रत्येकाकडे आपला आपला मोबाईल आहे आणि प्रत्येकजण आपापल्या जगात गुंतलाय. यामुळे माणसं जवळ असून सुद्धा लांब गेलेली आहेत. हा दुरावा कमी करा. कुटुंबासोबत बसा, त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांच्या अडचणी समजून घ्या, त्यांच्या सुखात सहभागी व्हा. हेच तर खरं आयुष्य आहे. मित्रांनो, आपण बाहेर कितीही नाव कमावलं तरी जर आपल्या घरात शांतता नसेल तर त्या नावाचा काय उपयोग आहे. आपलं मन मोकळं करायला शिका. मनात साठवून ठेवलेल्या गोष्टी आपल्याला आतून पोखरतात. जर कोणाबद्दल काही तक्रार असेल तर ती बोलून टाका. जर कोणाचं कौतुक करायचं असेल तर ते सुद्धा लगेच करा. उद्यावर काहीच ढकलू नका, कारण उद्या कधीच येत नाही. जे आहे ते आज आहे आणि आत्ता आहे. आपण खूप वेळा स्वतःला खूप श्रेष्ठ समजतो किंवा खूप कनिष्ठ समजतो. पण मित्रांनो, या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. आपण फक्त एक सामान्य माणूस आहोत, हे कधीच विसरू नका. चुका होणारच आणि त्या चुकांमधून शिकणं हेच आपलं काम आहे. अपयशाला घाबरू नका. अपयश म्हणजे शेवट नाही, तर ती नवीन सुरुवातीची पहिली पायरी आहे. ज्याने कधीच अपयश बघितलं नाही त्याला यशाची चव कळणार नाही. प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवून जातं. ती शिकवण ओळखा आणि परत जोमाने कामाला लागा. मित्रांनो, तुम्हाला माहिती का, आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा अडथळा कोण असतो? तर आपण स्वतःच. आपण स्वतःला सांगतो की हे मला जमणार नाही, मी हे करू शकत नाही. पण जरा विचार करा की जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर जग तुमच्यावर विश्वास का ठेवेल? मित्रांनो, नेहमी स्वतःला सांगा, मी हे करू शकतो आणि मी हे करणारच. ही जिद्द तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल. मित्रांनो, कधी कधी आपण फक्त छताकडे बघत पडून राहतो आणि विचार करतो की नक्की आयुष्य कुठे चाललंय. सगळं कसं अस्ताव्यस्त वाटायला लागतं आणि काही सुचत नाही. हे जे शून्य होणं असतं ना, ते खूप काही सांगून जातं. कारण आपण स्वतःला धावायला इतकं भाग पाडले की थांबणं आता आपल्याला गुन्हा वाटायला लागले. पण खरं सांगू का, थोडा वेळ शांत बसणं हे सुद्धा एक प्रकारचं कामच आहे. कारण तिथेच आपल्या स्वतःचा आवाज ऐकू येतो. मित्रांनो, आपण नेहमी परफेक्शनच्या शोधात असतो. आपल्याला वाटतं की जेव्हा सगळं एकदम नीट असेल, जेव्हा हातात भरपूर पैसे असतील, जेव्हा घर एकदम शांत असेल, तेव्हाच मी माझं स्वप्न पूर्ण करायला सुरुवात करेन. पण तसं कधीच होत नाही, कारण लाईफमध्ये कधीच सगळं परफेक्ट नसतं. जो या गोंधळात पण चालायला शिकतो ना, तोच पुढे जातो. मित्रांनो, आपली भीती काय असते हे माहिती आहे का? जर मी चुकलो तर लोक हसतील. अरे, त्यांना हसू दे ना, दुसरं काम तरी त्यांना काय आहे. तुम्ही जे काही नवीन करण्याचा प्रयत्न करताय त्यासाठी खूप हिंमत लागते, जी हसणाऱ्या लोकांकडे नसते. म्हणून त्यांच्या टीकेचा लोड घेऊ नका. मित्रांनो, आपण आजकाल सोशल मीडियावर दुसऱ्यांचं आयुष्य बघून स्वतःला छळत असतो. कोणाचं तरी फिरणं, कोणाचं तरी नवीन घर किंवा कोणाचं तरी यश बघून आपल्याला वाटायला लागतं की आपलं आयुष्य किती बोरिंग आहे. पण त्या एका फोटोच्या मागे किती स्ट्रगल आहे किंवा त्या माणसाच्या मनात किती टेन्शन आहे हे आपल्याला कधीच दिसत नाही. आपण फक्त पडद्यावर जे दिसतंय त्याला सत्य मानतो. मित्रांनो, स्वतःचं आयुष्य कोणत्या तरी फिल्टर फोटोशी कम्पेअर करणं बंद करा. तुमची रिॲलिटी आणि त्यांची डिजिटल ओळख यात खूप फरक आहे. आयुष्यातल्या छोट्या विजयाचा आनंद घ्यायला शिका. आज जर तुम्ही वेळेवर उठलात, आज जर तुम्ही कोणाच तरी प्रेमाने बोललात किंवा आज तुम्ही तुमचं एक छोटं काम पूर्ण केलं तर तो सुद्धा एक विजयच आहे. मित्रांनो, आपल्याला फक्त हिमालयावर झेंडा फडकवायचा असतो, पण पायथ्याशी असलेल्या छोट्या टेकड्या चढल्याशिवाय तिथपर्यंत पोहोचता येत नाही. प्रक्रियेवर लक्ष द्या, निकालावर नाही. आपण जेव्हा फक्त रिझल्टचा विचार करतो तेव्हा आपल्याला स्ट्रेस येतो, पण जेव्हा आपण कामाचा आनंद घेतो तेव्हा आपल्याला ऊर्जा मिळते. समर्थांनी एका ठिकाणी खूप छान सांगितलं आहे की कर्मातच देव असतो. मित्रांनो, याचा अर्थ असा की तुम्ही तुमचं काम इतक्या प्रामाणिकपणाने करा की त्या कामातच तुम्हाला शांती मिळेल. देव कुठेतरी लांब बसून तुमची परीक्षा घेतोय असं समजू नका. तो तुमच्या कर्मात तुमच्या सोबतच आहे.
आपण माणसं खूप विचित्र आहोत. आपल्याला जे सहज मिळतं त्याची किंमत नसते आणि जे मिळत नाही त्याच्या मागे आपण वेड्यासारखे धावतो. थोडा वेळ थांबा आणि बसा. तुमच्याकडे काय काय आहे ते पहा. एक चांगलं शरीर आहे, डोकं चालवायची ताकद आहे आणि प्रेम करणारी 2 जरी माणसं असली तरी तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात. बाकीचं सगळं वरचं आहे. जे आज आहे ते उद्या नसेल. पैशाने सुविधा विकत घेता येतात पण सुख नाही. सुख हे मनाच्या अवस्थेत असतं. म्हणूनच मित्रांनो, तुम्ही आनंदी आणि सुखी आतमधून असलं पाहिजे. एवढं मात्र लक्षात ठेवा. जर तुम्ही आतून आनंदी आणि सुखी असाल तर तुमच्यामध्ये स्वार्थ नसेल, तुमचं मन प्रसन्न असेल आणि तुम्ही जे आहे त्यात सुखी असाल. आणि प्रेमळ भक्तांनो, आजचा समर्थांचा संदेश इथे संपत आहे. तुम्हाला आजचा संदेश कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.